नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश शिवाळे, नूतन विद्यालय सेलू आपलं परत एकदा मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10वीला जी 9वी कविता आहे ती आहे आश्वासक चित्र या नावाची, आणि या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा। नीरजा या प्रसिद्ध स्त्रीवादी कवयित्री आहेत, कथालेखिका आहेत। त्यांचे निरणवय वेना, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। आश्वासक चित्र म्हणजे काय की एक विश्वासाचं आश्वासन देणारे चित्र, एक आशादायक चित्र की कधीतरी ही अशी छान परिस्थिती निर्माण होईल, अशा प्रकारचा विचार मांडणारं, स्वप्न बघणारं आणि ते कधीतरी वास्तवात येईल। आश्वासक म्हणजे जी वास्तवात येणार आहे भविष्यामध्ये, अशा प्रकारचं एक चित्रण कवयित्रीनं या कवितेमध्ये रेखाटलेलं आहे। या कवितेमध्ये कोणता संदेश दिलेला आहे तर स्त्री पुरुष समानतेचा संदेश या कवितेमध्ये नीरजा यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो। त्या खिडकीमधून बघतायत आणि खिडकीमधून बघताना त्यांना एक चित्र दिसतं की एक मुलगा चेंडू खेळतोय, तो असा वरती फेकतो, हातामध्ये झेलतो, आणि त्याच्याच बाजूला एक मुलगी बसलेली आहे आणि ती लुटूपुटूचा खेळ खेळते। म्हणजे खेळण्यातली जी भांडी आहेत, गॅस आहे, वेगवेगळी भांडी आहेत, आणि त्या सगळ्यांमध्ये ती पाल्याची भाजी करते। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधार भाताचं भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर। झरोका म्हणजे छोटीशी अशी खिडकी, आणि त्या खिडकीमधून कवयित्री बघते की एक मुलगी आहे, तिने तिच्या छोट्याशा बाहुलीला जवळ घेतलेलं आहे मांडीवरती, आणि ती तिच्या इलुशा पातेल्यांमध्ये गॅसवरती स्वयंपाक करते। तिनं भात टाकलेला आहे आणि भाजी सुद्धा करायच्या तयारीमध्ये आहे। भातुकलीचा खेळ म्हणजे लहान लेकरं जी खेळ खेळतात तो खेळ। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात, आणि तिच्याच बाजूला एक मुलगा खेळतो आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तो उंच फेकतो आणि हातामध्ये झेलतो। बघा कशी विषमता आहे। म्हणजे मुलीला भांडी घेऊन द्यायची लहानपणी, मुलीला बाहुली घेऊन द्यायची। आपण जत्रेमध्ये गेल्यावर काय घेतो, म्हणजे मुलगा असेल तर तो बंदूक घेतो, गाडी घेतो, चेंडू घेतो, आणि मुली त्याचे खेळण्यातले भांडे घेतात, बाहुली घेतात। म्हणजे अगदी मनामध्ये ठासून बसलेली ही सगळी विषमता, आणि ही कधीतरी दूर झाली पाहिजे। म्हणजे मुलांचे खेळ मुलांनीच खेळावे, मुलींचे खेळ मुलींनीच खेळावे, आणि तिला सातत्यानं तिच्या दुर्बलतेची आणि तू कुठतरी कमी आहेस याची जाणीव करून द्यावी। हा विचार कुठतरी बदलला पाहिजे। मुलगा मुलगी ही समान असते, अशा प्रकारचा एक विचार इथं कवयित्रीनं नंतरच्या कडव्यांमध्ये मांडलेला आहे। काय म्हणते कवयित्री की मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या, मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा। बघा, मुलगी त्याच्याकडे कुतूहलानं पाहते की तो मुलगा आकाशामध्ये वरती चेंडू फेकतोय, हातामध्ये झेलतोय, आणि मग ती अचानकपणे उठते, बाहुली बाजूला ठेवलेली असते तिने, आणि त्या मुलाजवळ जाते, आणि तो मुलगा त्याचं कसब दाखवतो। कसब म्हणजे कौशल्य, चेंडू फेकून झेलण्याचं। मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छान पैकी पाल्याची। ती म्हणते, मी दोन्हीही करू शकते एकाच वेळी, तू करू शकशील का। मुलगा देतो चेंडू तिच्या हातात। बघा, आणि मग तो मुलगा म्हणतो की नाही, तुझंही काम नाहीये, तू छानपैकी पाल्याची भाजी बनव। पण तीही आत्मविश्वासानं म्हणते की मी दोन्ही करू शकते, मी भाजी बनवू शकते आणि चेंडू सुद्धा झेलू शकते, तू हे करू शकतोस का। आणि मुलगा तिच्या हातामध्ये चेंडू देतो। उंच उडवलेला चेंडू आभाळातला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत। मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित,
ओंजळीत म्हणजे असा तिच्या हातामध्ये येऊन पडतो. ती उंच आकाशामध्ये तो चेंडू फेकते आणि तो नेमका तिच्या ओंजळीमध्ये पडतो. मुलगा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहतो. तशी हसून म्हणते ती, आता तू. आणि मग ती मुलगी त्याच्याकडे चेंडू देते, म्हणते आता तू खेळ. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. आणि मग तो मुलगा त्या गॅसजवळ जाऊन बसतो त्या भातुकल्या खेळातल्या आणि पातेलं शोधतो तो भाजी बनवण्यासाठी. त्या भावलीला थोपटतो हातानं, झोपी घालतो तिला आणि भाजीसाठी पातेलं शोधतो. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. आणि हळूहळू त्याला जमेलही स्वयंपाक करायला. आपलं जे कसब आहे चेंडू फेकण्याचं, झेलण्याचं, ते तर त्याला येतच, पण त्यासोबतच तोही स्वयंपाक करायला शिकेल तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. बघा, तापलेलं ऊन एक प्रतीक आहे स्त्री जीवनाचं. किती एका विषमतेच्या उन्हामध्ये तळपते आहे, एका असमानतेच्या उन्हामध्ये तळपते आहे, सातत्यानं होणाऱ्या अन्यायाच्या उन्हामध्ये तळपते आहे. आणि मग तिला त्या उन्हामधून समतेच्या सावलीमध्ये आणणं, समानतेच्या सावलीमध्ये आणणं, स्वातंत्र्याच्या सावलीमध्ये आणणं, तिचे हक्क, तिचे अधिकार एक माणूस म्हणून देणं. कारण एक कवयित्री फार सुंदर म्हणते की मी नाही मादी, मी नाही स्त्री, मी नाही स्त्री, मी नाही मादी, मी नाही बाई, मी माणूस आहे आधी. म्हणजे ती मुलगी सुद्धा एक माणूस आहे, ती स्त्री सुद्धा एक माणूस आहे आणि तिच्याकडे एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे. आणि मग माणूस म्हणून बघितल्यानंतर काय असतं, माणूसपणाचे आणि माणुसकीचे, माणसाला जे जे अधिकार असतात ते सगळे तिलाही असतात. 50% असलेली ही सगळी जनसंख्या आणि मग तीच कुठेतरी दुर्बल राहिली तर हा विश्वरथ आहे तो पुढे जाईल का? कधी जाणार नाही. आणि म्हणून स्त्री शक्ती म्हणतो आपण. ती स्त्री शक्ती विधायक कामाला वापरणं, रचनात्मक कामाला वापरणं, केवळ चूल, मूल आणि चिता एवढंच तिचं आयुष्य सीमित न राहता तिलाही त्या उंबरट्याच्या बाहेर पडून विकासाच्या, उत्कर्षाच्या सगळ्या संधी उपलब्ध करून देणं आणि पुरुषाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून तिला जगण्यासाठी सन्मानानं, आत्मसन्मानानं जगण्यासाठीचं वातावरण निर्माण करून देणं, हे चित्रण, एक आश्वासक चित्रण इथं कवयित्रीनं रेखाटलेलं आहे. आपण बघतो की स्त्री शिकायला लागली, ती शिकली आणि आज सगळ्या क्षेत्रामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा आपण बघितली तर सगळ्यात महत्त्वाचा आणि टॉपचा रिझल्ट असतो तो मुलींचा. 10वी 12वी किंवा कोणतेही निकाल आपण बघितले त्याच्यामध्ये टॉपर असतात त्या मुली. म्हणजे त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या कौशल्याला आणि त्यांच्या विकासाला एक संधी दिल्यामुळं ही सगळी एक सकारात्मक चित्रण दिसतं आहे. आणि मग असंच स्त्री पुरुष समानतेचं एक चित्रण या कवितेमध्ये लेखिकेनं आपल्याला रेखाटलेलं दिसून येतं. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. कवयित्री म्हणते की उद्याच्या जगाचं भावी जग हे असं असेल, स्त्री पुरुष सोबत मिळून काम करतील, स्त्री पुरुष अगदी कुठलाही भेद न करता, कुठलाही भेदभाव मनामध्ये न आणता ते मिळून असं काम करतील, अशा प्रकारचं एक आश्वासक चित्र कवयित्रीला दिसतं आहे. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल भावली आणि चेंडू जोडीनं. बघा, भातुकली म्हणजे कल्पनेचा खेळ. त्या कल्पनेतून वास्तवामध्ये येताना दोघांचाही हात हातामध्ये असेल. कशासाठी? तर प्रगती करण्यासाठी, भविष्य उजळण्यासाठी, भविष्यातल्या ज्या वाटा आहेत, जे मार्ग आहेत ते प्रशस्त करण्यासाठी. अशा प्रकारचं एक आश्वासक चित्र कवयित्रीनं या कवितेमध्ये रेखाटलेलं आहे की जे आज वास्तवात दिसतं आपल्याला आणि ते आणखीनही चांगल्या रीतीनं ते वास्तवामध्ये दिसेल. स्त्री शक्तीचा अधिकाधिक चांगला जो काही उपयोग आहे तो केला जाईल, त्यांनाही विकासाच्या आणि उत्कर्षाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. अशा प्रकारचा एक विचार या कवितेमध्ये कवयित्री निरिजा यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.